अद्रागच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस शृण्वन्तु सगमोखदम् नहि वीरेण वीराणि समन्तिधं कुदाचनम् अवेरेण च समन्ति एष धम्मो सनातनो। तथागत बुद्ध युग प्रवर्तक बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय पूजनीय भिक्खू संघ या त्रिरत्नाला मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। मेहता बुद्धिस्ट वुमेन्स ऑर्गनायझेशन, धम्म मेहता संघ आणि मुंबई नवी मुंबईतील तमाम महिला संघ यांच्या प्रयत्नाने आज या नवी मुंबईमध्ये एक ऐतिहासिक असा हा कार्यक्रम प्रथम होत आहे। दुसरं वर्ष आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे। हा ऐतिहासिक कार्यक्रम मी का म्हणतो, कारण भिक्षुणी संघाचा वाढदिवस हा जो काही कार्यक्रम आहे, मला आज भंतेजी होऊन आतापर्यंत 30-32 वर्ष होत आहे। मी असे कार्यक्रम याच्या अगोदर कधी बघितले नाही। मुंबईमध्ये 1994 मध्ये आल्यानंतर मी एकाच भिक्षुणीला बघत होतो, त्यांचं नाव होतं, आता ते बोलून गेल्यात, संघमित्राजी। जेव्हा त्यांनी दीक्षा घेतली तेव्हा मला ऑलरेडी 20 वर्ष भिक्षू म्हणून बनलो होतो मी। आमच्या समोरच त्या भिक्षुणी झाल्या। आता या ठिकाणी मोठ्या संख्येने भिक्षुणी संघ वाढत आहे, संघाची निर्मिती होत आहे आणि चांगल्या सुशिक्षित मुली, स्त्रिया, काहीतरी PhD धारक आहेत। तर अशा हे अतिशय चांगलं भिक्षुणी संघ वाढत आहे। याच्या अगोदर फक्त मोठ्या संख्येने भिक्षू होते, भिक्षुणीची संख्या फार कमी होती आणि विशेषतः मध्ये महिला मंडळ जे असते, जेव्हा महिला मंडळामध्ये भिक्षुणी जातात तेव्हा ते अतिशय मैत्रीने एकमेकांशी धम्माचा संवाद साधत असतात आणि म्हणून महिला भिक्षुणीची संख्या वाढल्यानंतर महाराष्ट्रातील, भारतातील जो काही आपला बौद्ध समाज आहे, बौद्ध महिला आहेत, त्यांच्यामध्ये निश्चितच धम्मक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। निश्चितच आज आपण स्त्रियांची जी काही शक्ती आहे महान आहे। स्त्रियाच्या शक्तीसोबत कोणी कंपॅरिझन करू शकत नाही, कारण स्त्रियाकडे निसर्गाने अशी शक्ती दिली, ती शक्ती फक्त स्त्रीकडेच आहे। ती म्हणजे की ती स्त्री हे बुद्धाला जन्म देऊ शकते, हे निसर्गात दुसरं कोणाला शक्य नाही। आणि म्हणून राणी महामायावती यांच्या पोटी सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध बनणारा बालक यांनी जन्म घेतला आणि त्यानंतर त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार करत असताना भिक्खू संघाची प्रथम स्थापना केली। माताजीने थोडक्यात इतिहास सांगितला आहे। पंचवर्गीय भिक्षू सारनाथ या ठिकाणी पंचवर्गीय भिक्खूंना तथागतांनी पहिलं दीक्षित केलं आणि त्यांना सांगितलं, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अताय हिताय। माझ्या वाचनामध्ये असं आलं नाही की भगवान बुद्धाने जेव्हा जेव्हा प्रवचन दिलेले आहेत तेव्हा तेव्हा भिक्खूंना उद्देशूनच प्रवचन दिलेले आहेत, कारण भिक्षू संघ समोर असायचा, त्याच्यानंतर भिक्षुणी संघ, त्यानंतर उपासक संघ, त्यानंतर महिला संघ। तर या 5 भिक्षूंना उपदेश दिल्यानंतर बुद्धाच्या आदेशासाठी संपूर्ण जीवन समर्पित आणि म्हणून त्यांनी धम्माच्या प्रचारावर प्रसार केल्यानंतर केवळ भारताला नाही तर जगातील अनेक राष्ट्राला बुद्धमय बनवण्याचं सामर्थ्य भिक्षू आणि भिक्षुणी संघाने केलेलं आहे। आपल्या भारताच्या बाजूला जे काही श्रीलंका देश आहे, या ठिकाणी पूज्य भिक्षुणी संघमित्रा, पूज्य भदंत महेंद्र
हे दोघेही त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी एका गावाला, एका तालुक्याला, एका जिल्ह्याला, एका स्टेटला बुद्धमय न करता संपूर्ण देशालाच त्यांनी बुद्धमय केलं. आणि म्हणून बौद्ध भिक्खूंची शक्ती, बौद्ध भिक्षूंची शक्ती काय असते आणि म्हणून मोठमोठे राजे, महाराजे, सम्राट हे भिक्खू संघाला विनम्र होतात, त्यांची सेवा करतात, कारण त्यांच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य असते. बौद्ध धर्माचं कार्य, बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हे अतिशय चांगल्या पद्धतीने भिक्खू संघ करत असतो. आपल्या नवी मुंबईमध्ये अतिशय चांगलं धम्माचं वातावरण आहे. आम्ही 25 वर्षापासून या ठिकाणी धम्माचं कार्य बघतो. आमच्या या खारघरच्या रेखाताई कांबळे, त्यांचं महिला मंडळ, अनेक असे महिला मंडळ आहेत. जिकडे तिकडे महिला मंडळ अतिशय चांगलं काम करतात. तिथे कल्याणमध्ये खडकपाडा, तिथे सुद्धा चांगलं महिला मंडळ आहे. तर विशेष रूपाने ज्या आपल्या समाजातील महिला आहेत, अशा काही महिला आता धम्माचं काम करत आहेत, नेतृत्व करत आहेत. निश्चितच त्यांच्या नेतृत्वामुळे अतिशय चांगला धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. आपला विषय आहे आजचा की बौद्ध भिक्षू, बौद्ध भिक्षुणी, बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिका यांची आचारसंहिता काय आहे. कोणताही विचार समाजात, देशात, जगात प्रस्थापित करत असताना त्याची आचारसंहिता ठरलेली असते, त्याचे नियम ठरलेले असतात. कुठलंही दिव्य काम जर करायचं असेल तर ती आचारसंहिता, नियम जर बरोबर असतील तेव्हा ते काम करत असतात. निश्चितच हजारो वर्षापासून, 2568 वर्षापासून बौद्ध अनुयायी, बौद्ध समाज, बौद्ध भिक्षू, बौद्ध भिक्षुणी हे त्या विनयाचं पालन करत आहेत, ज्या आचारसंहितेचं पालन करत आहेत. आचारसंहितेचं पालन करत असल्यामुळेच या देशामध्ये दैदिप्यमान, कीर्तिमान कामं होत आहेत. आपल्या बाजूला मुंबईमध्ये गोराईमध्ये पॅगोडा बनलेला आहे, विपස්සना सेंटर. हे आधुनिक काळातील महान ऐतिहासिक बौद्ध धर्माला प्रस्थापित करण्याचं महान कार्य आचार्य गोयंका गुरुजी यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांच्या समवेत आचारसंहिता पाळणारे बौद्ध भिक्षू, आचारसंहिता, बौद्ध धर्माची आचारसंहिता पाळणारे जे उपासक उपासिका त्यांच्या समवेत नसते तर ते ऐतिहासिक काम कदाचित यशस्वी झालं नसतं. हा पुरावा आहे की आपण सर्वजण आचारसंहितेचं पालन करतो, परंतु त्यांची संख्या कमी आहे. ही संख्या आपल्याला वाढवायची आहे. कुठल्याही नगरामध्ये गेल्यानंतर, कुठल्याही विहारामध्ये गेल्यानंतर 5 महिला, 10 महिला, 10 उपासक उपासिका प्रबुद्ध बनलेले आहेत, सुसंस्कृत आहेत. परंतु बुद्धविहाराच्या बाजूला असलेल्या बाकीच्या समाजाचं काय? परिवर्तन घडत आहे, परिवर्तन अटळ आहे, आपले प्रवचन चालू आहेत. आपल्या सर्वांची भावना आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. नाहीतरी भगवान बुद्धांनी सांगितलं, सब्बदानं धम्मदानं जिनाती. जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ, सर्वात पवित्र जे कर्तव्य केले असता मानवी जीवनाला, आपल्याला मिळालेल्या मानवी जीवनाचं सार्थक होते, असं ते काम म्हणजे धम्मदान अर्पण करणे. धम्मदान अर्पण करणे म्हणजे काय? अत्तदीप भव, स्वतः स्वयंप्रकाशित बनून बुद्धाचा हा समतेचा, प्रज्ञेचा विचार, स्वतः प्रबुद्ध म्हणून. आज बरंच असं लक्षात येते की प्रबुद्ध न बनता, समजदार न बनता, आचारसंहितेचं पालन न करता बरेच लोक धम्माचं काम करत आहेत. आता तर आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार फारच मोठ्या प्रमाणात होत आहे. जसं आपण 50 वर्षापासून, 68 वर्षापासून धम्माचं काम करतो, बाबासाहेबांचे अनुयायी, बुद्धाचे अनुयायी. आता तर ज्यांचा आपला काहीच संबंध नाही ते लोक सुद्धा आपल्या समाजात घुसलेले आहेत. आम्हाला सुद्धा बोलवतात, आम्हाला कधी कधी जावं लागतं म्हणजे सगळेच भिक्षू येतात आणि त्या ठिकाणी सर्वांची भेट होते, हा उद्देश असतो. परंतु आम्ही त्यांच्यासोबत समवेत त्यांच्याशी समझोता कधी होऊ शकत नाहीत. आता मुंबईमध्ये अतिशय मोठ्या ठिकाणी नेहरू तारांगण, त्या ठिकाणी 2 कॉन्फरन्स झाल्यात IBC म्हणून, आणि त्याबरोबर मिनिस्ट्री मायनॉरिटी अफेअर्स यांच्या वतीने त्या ठिकाणी 2 धम्म परिषदा झाल्यात. आता ते सुद्धा काम करू लागले आपल्यासोबत. तर असे बरेच लोक आपल्या धम्म कार्यामध्ये घुसतील. परंतु आपण सर्वजण समजदार आहोत. बौद्ध म्हणून जर ते काम करत असतील तर आपण त्याचा स्वीकार करूया.
परंतु उद्देश डोक्यात जर वेगळा असेल आणि ते जर धम्मामध्ये येत असतील तर आपण निश्चित जागृत आहो. आम्ही तर पुढे असतोच कुठेही, असं काय घडले की त्या ठिकाणी प्रथम आम्ही उभे असतो. असो, आज आपण या भिक्षुणी संघाचा जन्मदिन हाच कार्यक्रम या ठिकाणी महामाया प्रजापती गौतमी भिक्षुणी यांच्या नेतृत्वाने तयार झालेला भिक्षुणी संघ यांचा जन्मदिन आपण साजरा करत आहोत. आणि हा अतिशय चांगला कार्यक्रम आपण सर्वजण सहभागी झाला आहात. या ठिकाणी बुद्ध धम्माच्या आचारसंहिता कशासाठी आहे? भगवान बुद्धाच्या धम्माचा उद्देशच एकाच गोष्टीसाठी आहे आणि ती गोष्ट विशुद्ध मग्गामध्ये सांगितलेली आहे. अंतो जटा बहि जटा जटाय जटितं पज्जा तं तं गौतमं पुछामि को इमं विजेते जटं. मनाच्या आतमध्ये अनंत जटा आहेत, अनंत विकार आहेत, अनंत अज्ञान आहे. जोपर्यंत सम्यक दृष्टी आपल्याला प्राप्त होणार नाही ते अज्ञान आपल्याला कदापि त्याचा शोध आपण घेऊ शकणार नाही. अंतर्मनात विकार आहेत. ज्या समाजात आपण जगतो, उठतो, बसतो, वास्तव्य करतो त्या समाजामध्ये अनंत प्रकारचे अविचार आहेत. जटा म्हणजे अविचार, दुर्गुण. हे अंतर्मनातले असलेले दुर्गुण आणि बाहेर असलेले दुर्गुण, वाईट संस्कार, यामधून भगवान कोण मुक्त होऊ शकतो? याच्यावर काही मार्ग आहे का? तेव्हा भगवान बुद्धाने त्या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हटलं, सिले पतिठाय नरो संपय्यो चितं पयंच भावनं अतापि लिपको भिक्खू सोय मग विजटे जटं. हे जे दोन ओळी मी तुम्हाला सांगतोय, मी कधी शिकलो माहित आहे का तुम्हाला? तुम्हाला कसं काय माहीत असणार? मी जेव्हा 7th स्टँडर्डमध्ये शिकत होतो तेव्हा आम्ही 50 बनतेजे होतो मुळावा या ठिकाणी. तिथे सकाळी 4 वाजता ट्रेनिंग सुरू होते बौद्ध भिक्खूंची. लहान लहान मुलं ते दीक्षित बनतात, त्यानंतर ग्रॅज्युएट बनतात, MA बनतात, PhD बनतात. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आमच्या एकाच संस्थेचे 40 बनतेची डॉक्टरेट झालेली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहेत. तर त्या ट्रेनिंगमध्ये असताना आमचे मोठे बनतेजी धम्मसेठ महातेरो आम्हाला सकाळी विशुद्ध मग हिंदीमध्ये ते आम्हाला शिकवायचे. मोठमोठे हिंदीचे आमचे एवढे असे बुक, शाळेचा अभ्यास कमी आणि धम्माच्या अभ्यासाचे बुक आमचे असे मोठमोठे असे असायचे रायटिंगमध्ये. तर त्यावेळेस आम्हाला छोटे असताना आम्हाला भंतेने शिकवलं. तर ह्यासाठीच आहे की आपलं जीवन शुद्ध बनण्यासाठी, जीवनातील सर्व विकार नष्ट करण्यासाठी आणि आपल्या मिळालेल्या मानव जन्माचं सार्थक करण्यासाठी आणि हे जग सोडून जाण्यापूर्वी या जगाला आपण काहीतरी असं सुंदर देणं देऊन गेलं पाहिजे. ह्या विचारासाठी हा प्रश्न त्यावेळेस विचारला होता की मनुष्य परिपूर्ण शुद्ध कधी बनेल? तेव्हा भगवंतांनी सांगितलं, जो शिलावर प्रतिष्ठित आहे, शिले पतिठाय संसारो शिले पतिठाय नरो संपय्यो. जो व्यक्ती आपल्या शील अधिष्ठानावर मजबूत आहे, जो शिलाचं पालन करतो, त्याचबरोबर आपल्या मनामध्ये चित्तेमध्ये प्रज्ञेची भावना करतो, असाच भिक्षू या सर्व जटामधून, या सर्व विकारामधून तो मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून ही आचारसंहिता, आज जो काही विषय दिलेला आहे, बौद्ध भिक्षू, बौद्ध भिक्षुणी, उपासक उपासिका, निश्चितच आपल्याला काय धम्मदीक्षा घेऊन जास्त वर्ष झाले नाही. विदिन 68 इयर्स आपण फार मोठी क्रांती केलेली आहे. बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जेवढी खेडी आहेत तिथे एकही बुद्धविहार नव्हतं. 56ला धम्माची दीक्षा झाली. आज महाराष्ट्रामध्ये जेवढे गाव आहेत असे एक गाव नाही की तिथे भगवान बुद्धाचं बुद्धविहार नाही. आणि म्हणून कुठला तरी कवी म्हणतो, कोटी कोटी मुखी आहे भीमा तुझे नाव, अभागी आहे बाई देश घरगाव,
जिथं नाही भीमाबाचं नाव, जिथं नाही भीमाबाचं नाव. निश्चितच ही जी काही क्रांती आपण केलेली आहे 68 वर्षामध्ये, आपला येणारा इतिहास दैदिप्यमान आहे. आपलं फ्युचर अतिशय ब्राईट आहे. आपल्या बौद्ध धर्माचा येणारा काळ हा सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा निर्माण होणार आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शंका नाही. आणि म्हणून येणारा जो काही काळ आहे, आमच्या समाजामध्ये माताजीने या ठिकाणी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं की आम्हाला ट्रेनिंग सेंटर बनवायचं आहे, आम्हाला उपासक उपासकाचं सहकार्य पाहिजे. हे जे काही कार्य चाललेलं आहे, त्या काळामध्ये अनाथपिंडक होते, त्या काळामध्ये अजातशत्रू होते, त्या काळामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक राजासारखे उपासक, धम्म उपासक आमच्या पाठीमागे होते. आणि म्हणून आज सुद्धा समाजामध्ये असे धम्म उपासक आपल्याला निर्माण करायचे ऑलरेडी आहेत. आज सुद्धा अनाथपिंडक आहेत. आता राज्य आपली लोकशाही असल्यामुळे राजपद सिस्टमच बाबासाहेबांनी खतम करून टाकली, त्यामुळे आता राजे काही बनणार नाहीत. परंतु अनाथपिंडक मात्र निश्चित बनत आहेत. सुजाता आहेत, विशाखा आहेत. बौद्ध काळामध्ये जे काय सुजाता होती, विशाखा होती, आज सुद्धा आम्हाला समाजाच्या स्त्रियामध्ये बघितल्यानंतर सुजाता, विशाखा यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनाथपिंडक सुद्धा बनत आहेत. आम्ही 2 वर्षापूर्वी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो सांगलीमध्ये. तिथे सांगलीकर आपले फार श्रीमंत उद्योजक आहेत. त्याला एकुलता एकच मुलगा होता, एक मुलगी आहे. मुलाचं निधन झालं. प्रचंड संपत्ती, अनाथपिंडकासारखी संपत्ती त्यांनी प्रति दीक्षाभूमी सांगलीमध्ये जत तालुक्यामध्ये भुगवड नावाचं गाव, जत तालुका, तो एकट्याच माणसाने त्या ठिकाणी कितीतरी कोटी खर्च करून नवी दीक्षाभूमी त्या ठिकाणी बनवली. दीक्षाभूमी बनवली, स्वतःकडे ठेवून नाही बरं का, त्यांनी समाजाला अर्पित केली. बरेच लोक बुद्धिहार बनवत आहेत, कमिट्या बनवत आहेत. आणि ते जसं हॉलचं आपण बघतो, लग्न कार्य हॉल असते, त्याचं ते त्या पद्धतीचं व्यवस्थापन असते, तसं बऱ्याच बुद्धिहाराचं पण झालेलं आहे. त्याचा पण आपल्याला त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यात सुद्धा आचारसंहिता आणायची आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सुधारणा आणायची आहे. कारण बुद्धविहाराचं व्यवस्थापन सुद्धा चांगल्या पद्धतीने झालं तर धम्माचा कार्यक्रम, धम्माचा प्रचार प्रसार हा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. असो, 2 मिनिटं संपवा सूचना आहे तर काही हरकत नाही. या ठिकाणी आपण सर्वच अतिशय रम्य वातावरणामध्ये, जेव्हा बौद्धांची कॉन्फरन्स असते तेव्हा त्या ठिकाणी धम्माचे तरंग असतात. सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर असं लक्षात येते की अतिशय प्रसन्न चित्त आहे आपलं सर्वांचं. बुद्ध धम्म संघाच्या सानिध्यामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा उपासक उपासिका यांचे जे काही मेरिट्स असतात, पुण्यकर्म आहेत, ते पुण्यकर्माचं अकाउंट, याच्यामध्ये पुण्यकर्माचं जे काय अकाउंट आहे त्याच्यामध्ये पुण्यकर्म तुमचं आज क्रेडिट होते. धम्मदानाच्या रूपाने तुम्ही डेबिट करू शकता भिक्खू संघाला, परंतु पुण्यकर्म म्हणून आज तुमच्या पुण्य अकाउंटमध्ये क्रेडिट होत आहे पुण्य. तर हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. तेव्हा या भागामध्ये मोठ्या पद्धतीने भिक्षुनी महिला मंडळ चांगलं काम करत आहे. मी भंते शांतिरत्न माझा परिचय दिलेला आहे. तर येत्या 24 नोव्हेंबर 2024 रोजी काणेरी गुंफा ही बौद्धांची ऐतिहासिक महान धरोहर आहे, ऐतिहासिक विरासत आहे. तर त्या ठिकाणी 25वी धम्म परिषद येत्या 24 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत मोठ्या प्रमाणात जवळजवळ 150-200 भंतेजी देशभरातील त्या ठिकाणी येणार आहेत. तुम्हाला आजच निमंत्रण सर्वांना. गेल्या वर्षी त्या परिषदेचा उद्घाटन करण्याचा जो काही सन्मान असतो ते नेहमी दरवर्षी मी महिन्यासाठी रिझर्व्ह आहे. गेल्या वर्षी आमच्या रेखाताईने त्या धम्म परिषदेचं उद्घाटन केलं. यावर्षी सुद्धा त्या धम्म परिषदेचं उद्घाटन महिलाच करणार आहे. आम्ही नावाचा शोध घेतो, 2 दिवसामध्ये ते शोध पूर्ण होईल आमचा. तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी धम्म परिषदेला हजर राहावं अशा पद्धतीची मी आपल्याला सूचना करतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. सर्वांचं मंगल हो. भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम.
साधु साधु साधु। आयोजकों की अपनी मजबूरी होती है, समय का भी ध्यान रखना होता है, इसलिए जब हमें लगता है कि हमारा कार्यक्रम समय से ऊपर जा रहा है तो पर्ची देनी पड़ती है रिक्वेस्ट करके कि सिर्फ 2 मिनट और 3 मिनट और 5 मिनट और। तो भंते जी हमें क्षमा करें, पर आयोजकों की अपनी मजबूरियां होती हैं। आगे मैं यहाँ जो उपासक हमारे मंच पर पैनल डिस्कशन के लिए उपस्थित हुए हैं, मैं उनसे चाहूँगी कि आप एक एक करके किशोर कामड़े जी और